श्री राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे 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 गोविंद राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणा वर्णालय तडिद्वित विनंदित पितांबरधारी श्री बालकृष्णलाल यांची प्रतिमैन वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत महापुराण या महापुराणाच्या कथाश्रवणाकरता समभूत भावनेने एकत्रित आलेले संपूर्ण प्रभुप्रेमी भक्तजन, आजच्या या 6व्या दिवशीय कथा सत्रामध्ये जमलेल्या संपूर्ण प्रभुप्रेमी भक्तांना आजच्या या कथेला आरंभ करण्यापूर्वी व्यास मंचावून सप्रेम रामकृष्ण हरी बोला। रामकृष्ण हरी। अनंत लीलाधारी असणारे भगवान गोपाल कृष्णांचा अवतार कार्य आपण काल या ठिकाणी बघितलं। एक अशी देवता जी सर्व तंत्र स्वतंत्र आहे। प्रभू रामांच्या अवतारामध्ये याच परमात्म्याला कोणतंही कार्य स्वतःच्या इच्छेनं इच्छा झाली तरी करता आलं नाही, कारण शास्त्रानं असं नमूद केलेलं मत होतं, बोलीला वाल्मिक तैसेचे करीन, जसं लिहून ठेवलेलं आहे म्हटले तसंच आचरण करील, त्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्र माझ्या मनानं आचरण करणार नाही। पण एक अवतार भगवान गोपाल कृष्णाचा असा आहे की अगदी सर्व तंत्र स्वतंत्र असणारा अवतार आहे, की या अवतारामध्ये त्याला कोणाला काही विचारायची इच्छाच निर्माण झाली नाही। बाल्य अवस्थेपासून तर अगदी निजधामाला जाईपर्यंत देवाचा प्रत्येक लीला ह्या अत्यंत अमोघ आहेत, हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत। सर्वात पहिली लीला जर भगवंतानं कोणासोबत केली असेल, आपल्या जीवनचरित्राचा पट आपला अधिकार जर कोणाला दाखवला असेल, ज्यावेळेस कंसाच्या कारागृहामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार झाला, बालक स्वरूपामध्ये अपेक्षा होती की बालक स्वरूपामध्ये परमात्मा येतील, पण परमात्मा अवताराला आल्या आल्या आपल्या आई वडिलांशी बोलायला लागलेत। ज्यावेळेस आई वडिलांशी बोलायला लागलेत त्यावेळेस वसुदेवांनी प्रश्न केला। वसुदेव म्हणजे भगवंताचे वडील आणि वासुदेव म्हणजे जगाचे वडील। भगवान श्री वासुदेव म्हणजे परमात्मा आणि वसुदेव म्हणजे वासुदेवाचे वडील। तर वासुदेवाला वसुदेवाने प्रश्न विचारला, प्रभू जगाचे मालक आमच्या घरी जन्माला यावे, आमच्या उदरी जन्माला यावे ही इच्छा होती, पण बालक म्हणून जन्माला यायला पाहिजे अशी इच्छा होती। तुम्ही अगदी जन्माला आल्या आल्या बोलायला लागले, प्रश्न करायला लागले, असं कोणतं बालक असतं का? म्हटले पिताश्री तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे, परंतु माझा अवतार हा फक्त तुमच्या तपश्चर्ये करता नाहीत, तर इथं अवताराला आल्यानंतर मला अनेकविध कार्य याच्या व्यतिरिक्त सुद्धा पूर्ण करायचे आहेत। मागच्या अवतारामध्ये लंकेवर विजय प्राप्त करण्याकरता ज्या वानरांचं सहकार्य घेतलं होतं, पण त्यांना मोबदल्यात मात्र काही देता आलं नाही। रामायणामधली सुंदर दिव्य चरित्र कथा आपल्याला सांगितली जाते। राम रावण युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर अयोध्येला ज्यावेळेस सगळे लोक माघारी परतले, सगळ्यांना मोबदल्यात काहीतरी देण्यात आलं, पण वानरांना सोडून का नसेल देण्यात आलं? त्याची 2 कारणं। पहिली गोष्ट, लौकिक गोष्टी कपीकुळामध्ये लोकांना कळत नाही, म्हणजे वानर स्वरूपामध्ये कळत नाही, आणि त्यावेळेस त्यांचं जीवन परिपूर्ण हे फक्त राममय जीवन रामासाठीच झालेलं होतं। आणि त्याचं एक चांगलं दिव्य उदाहरण म्हणजे जानकी मातेनं या ऋणातून उतराई होण्याकरता जसं प्रभू रामांनी सगळ्यांना काहीतरी दिलं, परंतु वानरांना काही देता आलंच नाही। जानकी मातेनं प्रश्न केला, प्रभू सर्वांना काहीतरी दिलं, नेमकं ज्यांच्या बळावर हा विजय प्राप्त झाला त्यांनाच काही दिलं नाही। प्रभू रामांनी स्मित हास्य करून उत्तर दिलं, जानकी तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु जे तुला कळतंय ते मला कळत नसेल का? बरं तू एकदा स्वतः प्रयत्न करून बघ,
जानकी मातेनं प्रयत्न केला आणि वानरांचे प्रमुख म्हणून हनुमंतरायांना समोर बोलवलं आणि हनुमंतरायांना आपल्या गळ्यात असणारी दिव्य तेजपुंज अशी माळ काढून दिली. ती माळ सामान्य नव्हती, नवरत्नाची माळ होती. आपण नेहमी ऐकत असतो, हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेत फोडून मोती राम कुठे साठला, पाहिलेत फोडून मोती राम कोठे साठला. उघडणे आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला. जानकी माई साहेबांनी ते बघितलं होतं, आपल्या डोळ्यासमोर घडलेला दृष्टांत होता. काय करावं मग? त्या अवतारामध्ये भगवंताला या वानरांना काही देता आलं नाही. उलट बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, खाण्याकरता सुद्धा काही देता आलं नाही. मग जगले कसे? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं प्रमाण दिलंय चांगल्या भाषेमध्ये. का राणेचे पाले खायरा, रानातील पाला पाचोळा खाऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह भागवला. आणि याची परिपूर्ण जाणीव ही प्रभुरामांना असल्यामुळं या अवतारामध्ये तेच प्रभुराम भगवान गोपाल कृष्णाच्या स्वरूपानं आले. आणि त्या प्रभुरामांच्या अवतारामध्ये बरोबरीला असणारे लक्ष्मणजी यावेळेस बलरामांच्या स्वरूपानं आले. आता तू वडील होईबा सर्वज्ञा, पाडीन मी आज्ञा तुझी वारे. आता मागच्या अवतारामध्ये तुम्ही लहाने भाऊ म्हणून आले होते, या अवतारामध्ये तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो. पण एक गोडवा होता, कोणता माहिती आहे का? कृष्ण जे बोलला ते करीलच अशी ज्या अवतारामध्ये शाश्वती नव्हती, तो अवतार म्हणजे गोपाल कृष्णाचा अवतार. म्हणजे मागच्या अवतारामध्ये सांगितलं होतं लक्ष्मणजींना आपल्याला अवतार घ्यायचा आहे. ज्यावेळेस अवतार घ्यायचा असा शब्द म्हटलं त्यावेळेस लक्ष्मणजी म्हटले, हे बघा बघितलंय म्हटले, तुमच्या मागं मागं जावं लागतं. इच्छा नसली तरी मला क्रोध येतो, वाईट वाटतं, पण तरी सुद्धा तुमच्या मनानं वागतात म्हटले. तुम्ही मोठे आहे म्हणून मला बोलताही येत नाही. प्रभुराम म्हणायला लागले, मी मोठा आहे म्हणून बोलता येत नसेल ना, पुढच्या अवतारामध्ये तुम्ही मोठे व्हा. म्हणून या अवतारामध्ये ते लक्ष्मणजी बलरामांच्या स्वरूपाने त्या ठिकाणी आपल्याला पाहण्याकरता मिळतात. बाललीला तर एवढ्या गोडगोड आहे, पण आपल्या वेळेचं बंधन ठेवून कथा भरपूर असल्यामुळे मी फक्त स्पर्श करत चालतो की या परमात्म्यानं ज्या ज्या लीला केल्यात ह्या अगम्य आणि अपूर्व आहे, ज्या जनसामान्यांच्या कधी लक्षात येऊ शकत नाही. बरं, ह्या ज्या लीला केलेल्या आहेत ह्या जगाकरता केलेल्या आहेत, पण ह्या फक्त आपल्याला आनंद घेण्याकरता आहे, तसं आचरण करण्याकरता नाही. त्यांच्या लीलांचं फक्त गुणगान गण्याकरता हे कृष्ण चरित्र आहे. कारण भक्तीची व्याख्या अशी आहे, भगवंताच्या कथा, भगवंताच्या लीला, भगवंताची गुणानुवाद श्रवण केल्यानंतर द्रवीभूत झालेल्या मनुष्याच्या अंतःकरणाची नेहमी करता भगवंताकडे असणारी प्रवाहित वृत्ती, याला भक्ती असे म्हणतात. म्हणजे काय? कथा कीर्तन श्रवण करायला लागलो की एखादा असा करुणापर प्रसंग निर्माण होतो. मग तो करुणापर प्रसंग निर्माण झाला की सहज आपल्या शेजारच्या लोकांशी आपली चर्चा चालू होती. खरंच आहे, भगवंताशिवाय आपला दुसरा कोणी वाली नाही. याचा अर्थ त्यावेळेला कथा ऐकत असताना आपल्या अंतःकरणाला पाझर फुटते. पण प्रश्न असा आहे, तो पाझर किती वेळ देवाकडे असतो? कथा होत नाही तोपर्यंत. कथा झाली की प्रत्येकाचा पाझर हा संपून जातो. कोणाचा उद्योगाच्या दिशेने जातो, कोणाच्या प्रपंचाच्या दिशेने जातो, कोणाचा दुकानाच्या बाजूने जात असतो. पण निर्माण झालेला पाझर
निर्माण कुठेही होऊ द्या, कथेमध्ये होऊ द्या, कीर्तनामध्ये होऊ द्या, प्रवचनामध्ये होऊ द्या, पण तो जसा निर्माण झाला तसाच तसा कायम, कथा असली तरी कथा नसली तरी देवाच्याच दिशेनं कायम वाहत राहणं याला भक्ती असं म्हणतात. नाहीतर इथं आहे म्हणून लोकांना दिसावं तेवढ्या करता टाळी वाजवणं त्याला क्षणिक भक्ती म्हणतात. त्यावेळेस आपल्याला भक्त म्हणून घेण्याचा अधिकार नाही. कारण परमार्थाचे नियम दिसतात तेवढे सोपेत, पण आहे फार अवघड. भगवान गोपालकृष्णाने आपल्याला सांगितलं सामान्य बालक म्हणून जन्माला. बरं असं नाही की दुसऱ्याच्या घरामध्ये चोऱ्या केल्या, नाही. सगळ्यात पहिली लीला तर परमात्म्याने घरामध्ये दाखवली होती. कारागृहामध्ये वसुदेवाला पहिली लीला आणि घरामध्ये दुसरी लीला आईला. पहिली लीला बापाला दाखवली, कोणती? लहान बालक मोठं जन्माला आलं, मोठ्या अवताराला आलं, पण नुसता अवताराला नाही आलं. तर सांगितलं बाबा तुम्ही म्हणताय हे सगळं बरोबर आहे, तुमच्या करता अवतार तसा इतरांकरता, पण हे पूर्ण करण्याच्या आधी तुमच्या समोर मला काही अनुक्रमणिका ठेवायचे, त्या अनुक्रमणिकेनुसार मला माझं जीवन क्रमित करायचं आहे म्हटले. आणि ही अनुक्रमणिका ही पुस्तिका जर पूर्ण करायची असेल श्रीकृष्ण अवताराची तर ते मला इथं राहून करता येणार नाही. याकरता तुम्हाला मला या कारागृहातून मुक्त करून मला गोकुळात न्यावं लागेल. पण त्यावेळेस वसुदेवांनी प्रश्न केला, कृष्णा तुझं म्हणणं हेही मला पटतंय, पण दोन अडचणी माझ्या समोर आहेत. एक तर तुला लहान व्हावं लागेल, म्हटले मला मान्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, तू खुशाल म्हणतोय मला तिथं गोकुळाला न्या, पण थोडंसं माझ्याकडे नजर टाक, माझ्या हातापायामध्ये लोखंडी बेरड्या टाकलेल्या आहे म्हणे, बंदिस्त अवस्थेमध्ये मी आहे, याचं काय करायचं? बरं मी मोकळा जरी असलो, सशस्त्रधारी असणारे द्वारपाल या ठिकाणी उभे आहेत, यांचं काय करायचं? भगवान गोपालकृष्णाने दिलेलं सुंदर उत्तर आहे म्हणे, बाबा जगाचा मालक तुमच्या समोर आहे आणि तुम्ही ताट मानेनं त्याच्या समोर उभे आहेत, मग तुम्ही काय बंधनात राहणार का मोकळे राहणार? मालक जो जेव्हा समोर असतात ना त्यावेळेस सेवकांचं काम असतं की आपण नम्रपणानं राहावं, त्यांच्या वरती आपलं आसन नसावं. हे जे व्यासपीठ लावलेलं आहे, लोकांना महाराज दिसावे याच्याकरता हे व्यासपीठ नसतं. व्यासांचा अधिकार तेवढा उच्च स्थानाचा असतो, आपण त्यांच्या बरोबरीला बसू नये म्हणून आपण खाली बसत असतो आणि व्यासांचं आसन हे उंच असतं. पण इथं जगाचा मालक जगदाधार परमात्मा स्वतः अवताराला आला आणि तुम्ही ताट मान करून त्याच्या समोर उभे आहेत म्हणून बंधन आहेत. जर प्रचिती पाहायची असेल तर ज्याला जग डोक्यावर मिरवतं ना त्याला एकदा डोक्यावर घेऊन पहा. वसुदेवांनी टोकरी घेतली, टोकरी. आता काही विज्ञानवादी लोक प्रश्न करतात, कारागृहात टोकऱ्या कुठून आल्या म्हणे? त्यावेळेस कारागृहात टोकऱ्या नव्हत्यात, पण कारागृहामध्ये अजूनही आपण वनामध्ये जर गेलोत ना तर वनामध्ये कुठलीच फॅसिलिटी नसते. मग आपण मातीवर नाही बसत, झाडाचा पाला पाचोडा एकत्रित करतो, तो खाली टाकतो आणि नंतर त्याच्यावर बसत असतो. तसं त्या काळामध्ये आसन टाकण्याकरता त्या कुशाच्या काड्या असायच्या लांब, आणि त्या काड्यानुसार वसुदेवांनी ती टोकरी बनवली होती, त्याच्यामध्ये परमात्म्याला टाकलं आणि आपल्या डोक्यावर उचललं. डोक्यावर उचलून घेतल्या घेतल्या वसुदेवांना आलेली सगळ्यात पहिली प्रचिती, उचलिला कमळापती पायीची बंधने घडती, पायातली बंधनं घडून गेली. एवढंच नाही, जे रक्षपाल होते ना त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून सशस्त्रधारी, त्यांची अवस्था काय झाली? आपोआप ती मूर्छा अवस्थेत प्राप्त झाली. शास्त्राचं स्पष्ट मत आहे, मनसी असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने
गोकुळाला माया उपजली ते देवी मज मला तिथं ठेवा, माया तिथं अवताराला आली आहे, तिचा अंगीकार करा आणि इथपर्यंत घेऊन या. वसुदेवांनी ज्यावेळेस परमात्म्याला उचललं, लक्षात आलं मूर्छावस्थेमध्ये सगळे त्या ठिकाणी द्वारपाल प्राप्त झाले. आपोआप दरवाजे उघडतायत कारागृहाचे. वसुदेवजी पुढे चालतायत. प्रामुख्यानं परंपरेनं कथा सांगत असताना ज्यावेळेस यमुनामाईच्या समोर गेलेत, यमुनामाई वाट देण्याकरता तयार नाही. वेगवेगळ्या शास्त्रकारांच्या, वेगवेगळ्या ग्रंथकारांच्या वेगवेगळ्या टीका, वेगवेगळ्या पुरावे आपल्याला पाहण्याकरता मिळतात. भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता ललायित झालेली ती यमुनामाई आहे. तसा जर विचार केला तर यमुनामाईचे वेगवेगळे संबंध देवाशी लावता येतात. यमुनामाई ही भक्ती आहे, जी भगवान परमात्म्याला स्पर्श करण्याकरता उंच उंच चढत जाते, वसुदेवाच्या अगदी नाकापर्यंत. यमुनामाई भगवंताची सासू सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? समुद्राला ती जाऊन मिळते, याचा अर्थ ती झाली समुद्र पत्नी. आणि लक्ष्मी ही जर परमात्म्याची अर्धांगिनी असेल तर लक्ष्मी ही समुद्र मंथनातून निर्माण झालेली आहेत. आणि जावाई घरी आली की जावयाचं पूजन करावंच लागतं, आहे का नाही? म्हणून त्या ठिकाणी परत ती प्रयत्न करतायत. असे अनेक प्रकारचे कारण त्या ठिकाणी आहेत. पण भगवान परमात्म्यानं त्या कारणाला सुद्धा न्याय देत यमुनामाईला सुद्धा दर्शन दिलं. यमुनामाई दुभांगली. परमात्मा गोकुळामध्ये पोहोचलेत. वसुदेवांनी माईचा अंगीकार केला, परत कारागृहामध्ये आणून सोडलं. ती आकाश मार्गाने विलुप्त होऊन गेली. इकडे कंसाला आता थरकाप सुटलेला आहे. आपल्याला गोकुळातल्या लीला जास्त महत्वाचे आहे, गोकुळामध्ये जायचंय. भगवान परमात्मा गोकुळात आलेले आहेत आणि गोकुळात भगवंत आल्या आल्या जिथं भगवंताचं अस्तित्व असतं तिथं काही लक्षण असतात. जिथं देवाचं अस्तित्व असतं ना तिथलं लक्षण असं आहे, तिथं वातावरण मांगल्याचं असतं. भगवंत ज्या घरात आहे त्या घरातलं एक मुख्य लक्षण असं आहे की त्या घरामध्ये कधी लवकर वाद निर्माण होत नाहीत. वाद निर्माण झालाच तर तो सूर्यास्तापर्यंत किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशीचा सूर्योदयापर्यंतच राहतो. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आपलं जसं आनंदमय जीवन आहे तसं परत रिसायकल प्रमाणे चालू होत असते. ही क्रिया ज्या कुटुंबामध्ये घडते समजून घ्यावं की अप्रत्यक्ष स्वरूपाने त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे. ज्या घरामध्ये कायम मंगल बोलणारी लोक असतात, ज्या घरामध्ये कायम पॉझिटिव्हिटी ठेवणारे विचार ठेवणारी लोक असतात, समजून घ्यावं की भगवंताचं अस्तित्व त्या घरामध्ये आहे. गोकुळामध्ये भगवंताचा स्वभाव हा आनंद स्वभाव असल्यामुळं जो आनंद सिंध सुकरासी सी करते त्रैलोक सुपासी, आनंदमय स्वभाव भगवंताचा असल्यामुळं, सुखकर सुख प्रदान करणारी देवता असल्यामुळं त्या गोकुळामधलं वातावरण अगदी तसंच झालं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही, बाळकृष्ण नंदा घरी तेने आनंदल्या नर नारी. म्हणून भगवान परमात्म्याच्या त्या येण्याचं आगमनाचं हे लक्षण सांगितलं. भगवान परमात्म्याचं मूळ सौंदर्य आपण बघितलं. शास्त्रकारांचं मतानुसार अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतिरखिलम मधुरम. सर्वांगाण मधुर असणारा परमात्मा. कल्पना करा, एक सामान्य बालक आपल्या ओळखीचं असो अथवा नसो, आपण रस्त्यानं जात असताना ते जर गल्लीवर खेळताना आपल्याला दिसलं तर सहज आपण त्याच्या गालाला बोट लावतो, नंतरच पुढे जातो, इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी. सामान्य बालकाचं सांगतोय. मग ज्यांच्या समोर भगवान गोपाल कृष्ण स्वतः आहेत, ज्याच्याविषयी शास्त्रकार सांगतात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात
जो सर्वांगाण सुंदर आहे, त्याचे गाल कसे आहेत? फलाद रोष्टात. फळ जसं असतं ना गोल, तशी त्याचे गाल लटकताय म्हटले खाली, असं कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. नेत्र हे चंद्र सूर्याप्रमाणे तेजपुंज त्या ठिकाणी पाहण्याकरता मिळतात, असा भगवान गोपालकृष्णाचं जीवन चरित्र आहे. अगदी त्या दिवसापासनं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की जो अवताराला आला तो आपल्याकरताच आला, पण हा आपल्या घरी येईल कधी याकरता प्रयत्न चालू आहे. आणि मनोमय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घोष चालू आहे, हरी आओ हरी आओ हरी आओ माझे मंदिरी, नाही ना दुसरे कोणी हरी, नाही ना दुसरे कोणी हरी, नाही ना दुसरे कोणी हरी, नाही ना दुसरे कोणी हरी. माया सासू गेली गावा, माया सासू गेली गावा, बाहेरी गेल्या कल्पना जावा, बाहेरी गेल्या गडबड जावा, हरी आओ हरी आओ हरी आओ माझे मंदिरे, नाही ना दुसरे कोणी हरी, 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 नाही ना. प्रत्येकाच्या अंतःकरणातली ओढ चालू झाली की हा आमच्याकडे कधी येईल. हरी आहो हरी आहो हरी आहो माझे मंदिरी, नाही ना दुसरे कोणी हरी. माया सासू गेली गावा, बाहेरी गेल्या कल्पना जावा. ज्यावेळेस भगवंत येत असतात, भगवती येतात ना, त्यावेळेस विकार हे घर सोडून निघून गेलेले असतात, लक्षात घ्या. नवरात्र असतं ना, नवरात्र तुमच्याकडे असतं का नवरात्र? त्या नवरात्रातले काही प्रसिद्ध अभंग आहे, जोगवा रोडगा असे प्रकरण असतात नवरात्रामध्ये. त्याच्यामध्ये एक प्रकरण असं आलेलं आहे, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे पुढे, सासरा माझा गावी गेला,
मग तिकडेच मोरू दे त्याला भवानी, रोडगा वाहीन तुला. कोणाला? बोला जोरानं. कोणाला? सासऱ्याला. बरोबर. पण अण्णा पहिल्यांदा कीर्तन ऐकल्यानं हा प्रश्न पडणं गरजेचं आहे की सासरा कोणता आहे, मी तर नाही ना. हे क्लिअर होणं फार गरजेचं आहे, नाही का? नाही तर परत कधी कथा कीर्तन ऐकणार नाही लोक. सासरा माझा गावी गेला, हे रूपक केलेलं आहे. रूपक. रूपक म्हणजे एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन आपला मूळ विषय संदर्भ पटवून देणं, त्याला रूपक म्हणत असतात. नाथबाबांनी जगाला कळावं याच्याकरता रूपक निवडलेलं आहे रोडग्याचं. रोडग्यामध्ये 5 पदार्थ मुख्य मिक्स करावे लागतात, त्यावेळेस तो रोडगा तयार होतो. मग रोडगा हे रूपक केलं आणि सांगायचं मूळ धर्म होता की रोडगा वाहील तुला म्हणजे काय, हा शरीर रूपी रोडगा तुला वाहील. शरीर सुद्धा 5 तत्वापासून बंद असतं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ते रूपक केलंय. तसं सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपावी त्याला, किंवा तिकडेच मरू दे. मग कोणता सासरा, त्याचं उत्तर शोधण्याकरता परत जावं लागतं जोगव्यामध्ये. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, करोनी पोटी मी मागेल ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ सासऱ्या सांडील कोपात्रा, आईचा जोगवा जोगवा मागेल. दंभ सासऱ्या याचा अर्थ सासरा माझा गावी गेला. कोणता सासरा? दंभ नावाचा सासरा बाहेर गेला, तिकडेच खपवी त्याला. दांभिकपणा हा त्या ठिकाणी बाहेर गेलेला. समजून घेण्याकरता रूपक असतात. असे अनेक प्रकारचे प्रकरण आपल्या संप्रदायानं आपल्याला स्पष्ट करण्याकरता आपल्या समोर मांडलेली आहेत. महत्वाचा सगळा फिरून फिरून मुद्दा याच ठिकाणी येत असतो. रूपक असू द्या, अभंग असू द्या, कवित्व असू द्या, श्लोक असू द्या, ओवी असू द्या, काही असू द्या, मूळ संदर्भ लक्षात येणं फार गरजेचं आहे. भगवान गोपाल कृष्णाचा अवतार हा जगाला आनंद देण्याकरता आहे. भगवान गोपाल कृष्णाचा अवतार आपल्या डोक्यावर असणारं ऋण फेडण्याकरता आहे. शास्त्र असं सांगतं, ऋण वैर हत्या हे तो न चुके भोगत्या. एखाद्याचं ऋण जर आपल्या डोक्यावर असेल ना, तर लक्षात घ्या ते फेडल्याशिवाय माणसाला जाता येत नाही. एखाद्याशी वैर केलं तर ते वैर सुद्धा फेडल्याशिवाय जाता येत नाही. आणि एखाद्याची हत्या केली तर ते सुद्धा फेडल्याशिवाय माणसाला जाता येत नाही. जर तुम्ही गेलास तर येणाऱ्या पिढीला ते भोगावं लागतं. ऋण वैर हत्या हे तो न चुके भोगत्या. यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे ऋण नावाचा. तो कोणाच्या डोक्यावर आहे? तर भगवान गोपाल कृष्णाच्या. कोणत्या अवतारातला? प्रभू रामांच्या अवतारातला. आणि ऋण फेडावया अवतार घेसी, तो ऋण फेडण्याकरता भगवान परमात्म्याचा हा अवतार आहे. म्हणून मी बोलून गेलो तुम्हाला की एक बाजू सांभाळली ती वसुदेवाच्या दिशेनं, आणि दुसरी बाजू आता तोच परमात्मा सांभाळतोय घरामध्ये यशोदा मैयाच्या बाजूनं. जगामध्ये आपल्या बाल सवंगड्यांना आपल्याच नगरीमध्ये लोणी, दही, दूध, तूप हे प्राप्त करून देण्याकरता सगळ्यात पहिला जर डेऱ्यामध्ये हात कुठं घातला असेल तर स्वतःच्या घरामध्ये. बरं, जेव्हा चालता येते तेव्हा हा लीला करेल यात काही नवल नाही. जेव्हा बोलता येते तेव्हाच लीला करेल यात काही नवल नाही. या परमात्म्याची आपल्याकडे बारादी म्हणतात ना, याचं नाव ठेवलं जात नाही त्याच्या आधी सुद्धा याच्या लीला चालू होतात. म्हणजे 5 दिवसाचा होत नाही तर पुतना मावशी सारखाचा उद्धार. पुतना मावशी आली होती ना, म्हणायला लागली यशोदा माईला, बाई तुम्हाला ओळखलं नाही? यशोदा माईनं ऐराणीमध्ये उत्तर दिलं, माले तर बाईन नाहीशे म्हणे बुवा. असंच ना, मला बहीण नाही म्हटले. पण एवढ्या गर्दीमध्ये बहीण कसं ओळखावं कसं न ओळखावं, तरी ठीक आहे, आशीर्वाद देण्याकरता आली ना, तू आशीर्वाद देऊ शकते. या सगळ्या गोष्टी नैमित्तिक आहे. फक्त अगदी ज्या ठिकाणी षटका तोडला, ज्या ठिकाणी तृणावर्ताचा उद्धार केला, आगासूर असेल, बकासूर असेल, षटकासूर असेल, अरिष्टासूर असेल, कोणताही असुर असू द्या, त्यांनी फक्त भगवंताकडे येण्याचं निमित्त केलं. परंतु हेतू मात्र प्रत्येकाचा एकच आहे की आपला उद्धार. मी तुम्हाला काल बोलून गेलो, कोणी प्रेमाच्या हिशोबाने गेलं तरी उद्धार, स्नेहाच्या हिशोबाने गेलं तरी उद्धार, आणि वैरत्वाच्या हिशोबाने गेलं तरी उद्धार. फक्त उद्धाराची जी तळमळ आहे ही तीव्र असायला पाहिजे.
जर प्रेमाच्या माध्यमातून जात असाल तर ते प्रेम एवढं तीव्र पाहिजे की जगाचा मालक स्वतः कधीतरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं आपल्याकडे यायला पाहिजे. आणि देवाशी वैरच जर करायचं म्हटलं तर ते वैर एवढं असायला पाहिजे की जसं कंसाला आता मारण्याकरता येणार आहे, जसं रावणाला मारण्याकरता स्वतः आला, तसं आपला उद्धार करण्याकरता स्वतः यायला पाहिजे. पण आपली अडचण अशी आहे, आपलं प्रेमही तेवढ्या तुलनेत योग्य नाही आणि आपलं वैरही तेवढ्या तुलनेत योग्य नाही. म्हणून जागृतमध्ये जाऊ द्या, तो स्वप्नामध्ये सुद्धा आपल्या सोबत त्या ठिकाणी येताना दिसत नाही. म्हणून पुतना मावशी सकट, तृणावर्ता सकट सगळ्यांचा त्या ठिकाणी उद्धार केला. भगवंताचं नामकरण सोहळा संपन्न झाला. कृष्ण अशा प्रकारे भगवंताचं नाम त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. एक अनंत लीला विभूषित, कृपा विभूषित असणारा परमात्मा. एक अवस्था घरामधली आहे आणि दुसरी अवस्था घरातलीच पण रांगण्याची अवस्था आहे. घरातली पहिली अवस्था पाळण्यातली आहे आणि घरातली दुसरी अवस्था डेऱ्यामधली आहे. पहिली अवस्था करत असताना भगवान परमात्म्याला ज्याचा ज्याचा उद्धार करायचा आहे तो आपल्या घरी येणार म्हटलं की परमात्मा शांत झोपून राहायचा. पण तोच याचक ज्यावेळेस घरी यायचा हेतू चुकीचा असायचा, बालक झोपलेलं असायचं, यशोदामाईला आईला चांगलं निमित्त भेटायचं. कोणी जर अपरिचित व्यक्ती आला तर ह्या मावश्या एवढ्या हुशार असतात, या आपल्या बाळाला, आपल्या लेकराला किंवा आपल्या नातवाला सहज कोणाच्या हाती देत नाही. अगदी मेकअप करून काळा टीका जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत यांचं लक्ष त्यांच्यावर तर असतेच, पण अपरिचित माणसाच्या हातामध्ये कधी लेकरू देत नाही. यशोदामाई सुद्धा तेवढ्या पराकाष्ठेची होती. पण भगवंताच्या लीला सुद्धा अशा आहेत, भगवंत बरोबर तिथे येऊ द्यायचा तोपर्यंत शांत राहायचा आणि तिथे तो याचक आला की तिथे भगवंताची रडण्याची लीला चालू व्हायची. आणि त्याचं रडणं असं होतं की जोपर्यंत त्याचा समोरच्याचा उद्धार होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला लोणी द्या, चॉकलेट द्या, कॅडबरी द्या, काही द्या, त्याचं समाधान नाही. यशोदामाईने तर किती गोड शब्दामध्ये ते उदाहरण मांडलेलं आहे. रडते माझे बाळताने समजावी तारा हे ना. रडते माझे बाळताने समजावी तारा हे ना. रडते माझे बाळताने समजावे ताराहीना. रडते माझे बाळताने समजावे ताराहीना. नाना परी समजावी ते मागेल ते खाया देते. नाना परी समजावे ते मागेल ते खाया देते. नाना परी समजावी ते मागेल ते खाया देते. थोपटोनी निजवी ते हलवी ते पाळणा. रडते माझे बाळताने समजावी तारायणा. रडते माझे बाळताने समजावी तारायणा. रडते माझे बाळताने समजावे ताराहीना. नाना परी समजावी ते मागेल ते खाया देते. थोपटोनी निजवी ते हलवी ते पाळणा. रडते माझे बाळताने समजावी तारायणा. नाना प्रकारचे प्रयत्न करते यशोदामाई, पण तरी सुद्धा ती थांबत नाही रडणं. लहान लेकरू
स्वच्छंद गरजेचं, त्याला पाप पुण्य, चांगलं वाईट, खरं खोटं, योग्य अयोग्य या शब्दाचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो. त्याला एक शब्द लागू शकतो, त्या म्हणजे निरागस अवस्थेमध्ये असणारं ते बालक आहे. त्याला बाकीच्या दुनियादारीशी काही घेणं देणं नाही. तो बालक फक्त त्याच्या चिदात्म स्वरूपामध्ये रममान असणारी अवस्था आहे. भगवान गोपाल कृष्णाचा अवतार एक असा अवतार आहे ज्याला सगळं कडून सुद्धा तो सर्वांगाचा, सर्वांना आनंद देणारा एक अवतार आहे. परमात्म्याने काय नाही केलं, जगाचा मालक जो सगळ्यांना बंधनामध्ये ठेवतो, म्हणजे जेवढे बंधनाचे प्रकार सांगितले आहेत, गुणबंधन, द्वैत बंधन, अहंकार बंधन, या सगळ्या उपबंधनाचा अंतर्भाव ज्या एका मुख्य बंधनामध्ये होतो त्याला संसार बंधन होतात. आणि या बंधनाला जो बांधून ठेवत असतो तो स्वतः आई साहेबांच्या हातून उखडाला बांधला जातो. हे त्याच्या जीवनचरित्रातील दिव्यच लीला म्हणावं लागेल, नाहीतर त्याला बांधेल असं कोण समर्थ आहे या जगाच्या पाठीवर. परंतु साधना ही भगवंताला काहीही करायला लावू शकते. मी कालच कीर्तनामध्ये एक उदाहरण दिलं. गोरोबा काका होऊन गेले ना, गोरोबा काकांचे हात तुटले होते. गोरोबा काकांचे हात तुटले होते तर त्यांना चिंता निर्माण झाली. आपले हात तुटले असते तर आपण काय चिंता केली असती, आता माझं कुटुंब कसं चालणार. पण गोरोबा काकांचा स्वभाव बघा ना. गोरोबा काका म्हणतात हात तुटले, संसाराची चिंता नाही, पण आता भजन कसं करू म्हटले, टाळी कशी वाजवू. आणि असं असतं, शास्त्रकार सांगतात, एवढ्या सखोल अवस्थेपर्यंत जर नम्रता, समर्पण हे भक्ताच्या ठिकाणी जर असेल तर मग माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्याच्या पायाशी न विसंबे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. तो त्या ठिकाणी मागे पुढे आपल्या उभा असतो, आपला सांभाळ करत. इथं गोरोबा काका चिंतन करतायत हातानं टाळी कशी वाजवल्या जाईल, पण तिकडं विटेवर असणारा परमात्मा विचार करतोय की माझ्या भक्ताचे हात तुटले, आता याचा उदरनिर्वाह कसा चालेल. काय करावं काही कळत नव्हतं. सेवकाला पाठव तर कोणाला पाठव. जर आपण दुसऱ्याला कृत्रिम सेवक पाठवलं तर ती बाजू कधीतरी एक्सपोज होण्याची शक्यता असते. मग काय करावं. पांडुरंगाने ठरवलं, जर एवढ्या अवस्थेमध्ये सुद्धा गोरोबा काका माझ्या नामचिंतनाशी एकनिष्ठ असतील तर गोरोबा काकांचा उदरनिर्वाह चालवण्याची जबाबदारी सुद्धा मला स्वीकारावं लागेल. पांडुरंगानं विटेवून उडी खाली घेतली आणि एका कुंभाराचं रूप घेतलं आणि निघाले. त्यांनी ठरवलं आपल्याला गोरोबा काकांच्या घरी जाऊन आता मडके घडवायचे आहेत. पण 5-6 पावलं पुढे टाकले, नंतर विचार आलं की नुसतं कुंभार असून चालणार नाही, माती वाहण्याकरता गाढव लागेलच कुंभाराच्या सोबत. मग काय करावं. मागं वळून बघितलं तर गरुड उभेच होते, आपलं वाहन. गरुडाकडे लक्ष गेल्या गेल्या गरुडानं हात जोडले. प्रभू, आलं म्हटले लक्षात, मला गाढव व्हायचंय. होतो म्हटले, हरकत नाही. गरुड गाढव झाला. परत 2 जण 4-5 पावलं समोर निघून गेले. देवाच्या डोक्यात परत विचार आला, कुंभारही आहे, माती वाहण्याकरता गाढवही आहे, पण गाढव हकलण्याकरता कुंभाराची मालकीन लागेल का नाही. मग रुक्मिणी माता अगदी तयारच होत्या. भक्ताच्या घरची सेवा करण्याकरता प्रभू तुम्ही जेवढे ललाईत असतात, प्रयत्नवादी असतात, तेवढं मी सुद्धा असते म्हटले. ही संधी मला द्या. 3घही जण निघाले, गोरोबा काकाच्या घरी गेले. दरवाजावर थाप टाकता बरोबर कोणीतरी एका प्रतिनिधीनं त्या ठिकाणी दरवाजा उघडला. प्रतिनिधी येऊन तो दरवाजा उघडतोय. गोरोबा काकांच्या समोर पांडुरंग उभे आहेत, म्हणजे एका कुंभाराच्या स्वरूपामध्ये उभे आहेत. आणि कुंभार रूपी पांडुरंग गोरोबा काकांना म्हणतो, काका तशी तर घटना खूप वाईट झाली म्हटले. आता तुम्ही मडके घडू शकत नाही, मलाही रोजगाराची गरज आहे, म्हणून मला विनंती आहे म्हटले, मी तुमच्या घरी जर इथं राहिलो, आम्हाला 2 वेळचं भोजन जरी भेटलं तरी पुरे आहे म्हटले, फक्त मडके इथं घडू द्या आम्हाला. गोरोबा काकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. म्हटले, देवा तुला सगळी चिंता असते. अगदी वेळेवर कोणीतरी कुंभारातला म्हटले, बाबा अरे रोजगार काय, तू इथंच काम कर. माझ्या कामासाठी अगदी देवासारखा धावून आला म्हणे तू. कोण. तो कुंभार. देवासारखा नाही, देव मनातल्या मनाला म्हणायला लागले, सारखा कशाला म्हणता काका, देवच धावून आलाय, फक्त तो त्या स्वरूपात आला नाही हे तुम्हाला दिसत नाहीये. रोज मडके घडवण्याचा उद्योग त्या ठिकाणी चालू झाला. अगदी काका मडके घडवायचे तर जेवढा खप नव्हता तेवढा आत्ताच्या मडक्यांचा खप चालू झाला. कारण घडवणारा कोण. कुंभार होता ना, फक्त ते दिसत नव्हतं कोणाला. गोरोबा काकांचं हे दिव्य अशा प्रकारचं दिव्य चरित्र आहे. आपण नेहमी ऐकत आलो, फिरत्या चाकावरती देसी
मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिरविसी सर्व पसारा आभाडच मग ये आकारा तुझ्या कृपेच्या उतरंडीला नसे अंत ना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा